ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आताच्या क्षणाची मोठी बातमी। नरकातला स्वर्ग पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी 100 दिवस आर्थर रोडच्या कारागृहामध्ये असताना संजय राऊत यांनी लिहिलेलं हे पुस्तक शनिवारी म्हणजे उद्या या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। मात्र या प्रकाशनाच्या आधीच एबीपी माझाच्या हाती हे पुस्तक लागलंय। या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी आजवरती त्यांनी आधी न मांडलेल्या अनेक खळबळजनक बाबी लिहून ठेवल्यात। यामधीलच एक म्हणजे या पुस्तकामधील राजा का संदेश साफ है हे प्रकरण। यामध्ये बाळासाहेबांनी अमित शहांवरती मोठे उपकार केल्याची कहाणी लिहिण्यात आली आहे। गुजरात दंगल प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे लागलेला असताना तसंच तडीपारीची कारवाई झालेली असताना बाळासाहेबांच्या एका फोननं अमित शहांना संकटाच्या गर्तेमधून कसं बाहेर काढलं हे सांगणारी आणि हा दावा करणारी ही कहाणी राऊतांनी लिहिली आहे। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहा यांना गुजरात दंगलीच्या नंतर कशी मदत केली याविषयी नेमकं आज काय लिहिण्यात आलेलं आहे या पुस्तकाच्या माध्यमातून आपण बघूयात। गुजरात दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे होता। शहा तरुण होते आणि त्यांची दाढी काळी होती। फक्त बाळासाहेब ठाकरे मदत करू शकतात असं शहांना कुणीतरी सुचवलं। लहान जय शहाला घेऊन अमित शहा मुंबईत पोहोचले। कलानगरच्या मुख्य गेटवरच शहांना अडवून ठेवण्यात आलं। अमित शहा घामाघूम होऊन बराच काळ प्रतीक्षेत होते। दुसऱ्या दिवशी शहा पुन्हा एकदा मातोश्रीवर पोहोचले। शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली। गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगतोय अशी दर्दभरी रोमांचक कहाणी बाळासाहेबांना त्यांनी सांगितली। अमुक तमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे अशी ही माहिती बाळासाहेबांना दिली। मी काय करू असं बाळासाहेबांनी विचारलं। आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे असं शहा म्हणाले। बाळासाहेबांनी चिरुटाचा झुरका मारला आणि धूर सोडला। त्यानंतर एक महत्वाचा फोन केला। अमित शहांचं प्रकरण ज्यांच्याकडे होतं त्यांच्याशी मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब थेटच बोलले। बाळासाहेबांचं वाक्य होतं, तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका। एका फोननं अमित शहांच्या जीवनातल्या राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या। अमित शहांनी पुढे काय केलं ते साऱ्या जगानं पाहिलंय। शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्घृण वागले। संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये असे अनेक स्फोटक किस्से त्यांनी लिहून ठेवले आहेत।